नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राया आणि जिजीची भेट झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे मंजिरी आणि शशिकला दोघी आता हॉस्पिटलमध्येच असतात। जिजीला शवगृहात ठेवलेलं असतं। त्याच वेळेस आता घोरपडे येतो आणि शशिकलाला म्हणू लागतो, शशिकला अगं रात्र गेली, आता सकाळ झाली, घरी भरपूर माणसे येऊन थांबलीत ग। अगं जिजीला निरोप देण्यासाठी दारात खूप लोक जमा झालीत, पण जिजीला कधी घरी न्यायचंय? अगं किती वेळ झाला, मंजिरीच्या सांगण्यावरनं आपण रात्रभर रायाची वाट बघितली, पण राया अजून आला नाही। अजून कितीसा वेळ आपण इकडे थांबवणार आहोत जिजीला? त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, जय अरे हे सगळं माझ्या हातात नाही आहे रे, हे सगळं मंजिरीच्या हातात आहे। त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, शशिकला आता आपल्याला काही करून मंजिरीची समजूत काढावीच लागेल आणि जिजीला इकडनं घरी घेऊन जावंच लागेल। आता घोरपडे आणि शशिकला दोघेही लगेच मंजिरीजवळ येतात आणि लगेच जय म्हणू लागतो, मंजिरी अगं किती वेळ आपण रायाची वाट बघणार आहोत? रात्र गेली, सगळी लोक जिजीला निरोप देण्यासाठी घरी जमा झालीत ग। मंजिरी आपल्याला जिजीला घेऊन घरी जावं लागेल। त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही मी म्हणते ना, अजून थोडा वेळ वाट बघूया, राया आलाय, तू नक्की जवळ आलाय, तो येईलच इतक्यात जिजीला भेटायला। त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं हा तुझ्या मनाचा संकेत आहे, तुझ्या मनाची चाहूल आहे मंजिरी, पण हे बघ राया कुठे आहे, तो कसा आहे आणि कधीपर्यंत येईल हे ना तुला माहिती आहे ना मला माहिती। मग मंजिरी आपण असं जाऊबाईंना कितीसा वेळ इथे ठेवणार आहोत? हे बघ मंजिरी, आता आपण घरी जाऊया, चल बरं। त्यावर मंजिरी लागते, नाही नाही मी कुठेही येणार नाही आहे, जोवर राया आणि जिजीची भेट होत नाही तोवर मी इकडनं कुठेही जाणार नाही। त्यावर जय म्हणू लागतो, बरं बरं ठीक आहे मंजिरी, जिजीला आपण इथेच ठेवूया, पण तू तरी घरी चल। अगं कशी अवस्था झाली तुझी, सगळे लोक घरी जमा झालेत मंजिरी। त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही मी कुठेही येणार नाही। तेवढ्यात आता राया मात्र हॉस्पिटलमध्ये आलेला असतो। रायाने आता जिजीला कुठे ठेवलंय, नेमकं शवगृह कुठं आहे या सगळ्याची चौकशी केलेली असते आणि आता त्या दिशेने आपला चेहरा लपवतच अंगावरती चादर घेऊन राया इकडे निघालेला असतो। त्याच वेळेस आता लगेच घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी प्लीज ऐकून घे आमचं, असा हट्ट नको धरू मंजिरी। तेवढ्यात आता मंजिरीला चक्कर आल्यासारखं झालेलं असतं। मंजिरी खाली पडणार, ते शशिकला आणि घोरपडे तिला पकडतात आणि पटकन तिथे बाकड्यावरती बसवतात। त्यावर लगेच शशिकला लागते, बाद झाला मंजिरी, आता तुला घरी यावंच लागेल। हे बघ जाऊबाईंनी गेल्यानंतर तुझी जबाबदारी माझ्यावरती सोपवली, तुला बरं वाटत नाहीये त्यामुळे आता घरी चल। तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही काकू मी बरी आहे, मला काही नाही होणार। त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, ते मला काहीही माहिती नाही आहे, घरी यायचं म्हणजे यायचं, आपण जाऊबाईंना इथेच ठेवूया आणि रायाची वाट बघूया, चल घरी। असे म्हणत आता शशिकला आणि घोरपडे दोघेही मंजिरीला आता धरून घरी घेऊन निघालेले असतात। त्याच वेळेस आता रायाची एंट्री हॉस्पिटलमध्ये झालेली असते। राया आता शवगृहाकडे निघालेला असतो। तेवढ्यात मंजिरी, शशिकला आणि घोरपडे आता तिकडे आलेले असतात। त्याच वेळेस आता रायाची आणि त्यांची समोरासमोर होणार, तेच मंजिरी पुन्हा धडपते, आता ती खाली पडणार, तेच घोरपडे शशिकला तिका पकडतात। तेवढ्यात लगेच आता राया मात्र तिकडनं निघून आतमध्ये गेलेला असतो। त्यामुळे राया काही मंजिरी, शशिकला आणि घोरपडेला दिसत नाही, पण मंजिरीचं मन तिला सारखं सांगत असतं, राया इथेच असेल। ती सारखी आजूबाजूला इकडे तिकडे रायाला शोधण्याचा प्रयत्न करत असते। त्याच वेळेस आता इथे राया मात्र समोरच विठुरायाची जी मूर्ती असते ना त्याकडे बघू लागतो आणि पटकन आता इकडे शवगृहाकडे निघून जातो। तेवढ्यात आता मंजिरीला घेऊन शशिकला आणि घोरपडे हॉस्पिटलच्या बाहेर पडलेले असतात। तर त्यानंतर कमिशनर मॅडम आता पंढरपुरात पोहोचलेले असतात, सगळे ऑफिसर्स जमा झालेले असतात। तेव्हा लगेच आता ते ऑफिसर्स म्हणू लागतात, आम्ही सगळीकडे रायाचा शोध घेतलाय, पण राया कुठे सापडत नाहीये, तो अजूनही घरी आला नाही। आम्ही घरी आपली माणसं ठेवली, पण तो तिकडेही पोहोचला नाही, कुठे गेला असेल? त्याच वेळेस त्या मॅडम म्हणू लागतात, आपल्याला रायाला त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याआधी त्याला पकडायचंय आणि हे तुम्हाला काम लवकरात लवकर करायचंय, तो इथेच कुठेतरी असणार आहे। त्याच वेळेस आता दुसरा ऑफिसर्स म्हणू लागतो, मॅडम कदाचित राया हॉस्पिटलमध्ये गेला नसेल ना? नाही म्हणजे त्याच्या जिजीला अजूनही हॉस्पिटलमध्ये शवगृहात ठेवलं गेले, तो जिजीला भेटण्यासाठी तिकडे जाऊ शकतो। आता मॅडम मात्र भडकतात आणि म्हणू लागतात, एवढी महत्त्वाची बातमी तुम्ही आत्ता देताय? अरे लगेच निघा आणि राया तिथेच असेल, त्याला लवकरात लवकर पकडायचे आणि लगेच घेऊन निघायचे। आपल्याला काही करून त्याला घरी पोचण्याआधी पकडायचं, एवढं लक्षात ठेवा। आणि यावेळेस कामात हलगर्जी अजिबात नको आहे, काम वेळेवरती व्हायलाच पाहिजे, चला हॉस्पिटलला। असे म्हणत आता मॅडम आणि ऑफिसर सगळे हॉस्पिटलकडे निघालेले असतात। तर इकडे आता राया मात्र त्या खोलीत आलेला असतो। तिथे आता समोरच जिजीची बॉडी ठेवलेली असते।
राया मात्र आता लगेच त्या रूममध्ये येताच जिजीकडे म्हणजे त्या बॉडीकडे बघतच मला लागते, ए जिजी अगं उठ ना गं, अगं तुझा राया आला जिजी, अगं असं काय करते, तुझा राया किती दिवसांनी तुला भेटायला आलाय ना जिजी, अगं जिजी उठ की. रायाचं मात्र असं ऊर भरून आलेलं असतं, किती रडावं आणि काय करावं. माझी जिजी मला सोडून गेली, त्याच्यावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. त्याच वेळेस राया हळूच आता जिजीजवळ येतो आणि जिजीच्या अंगावरती जे पांढरं कापड टाकलेलं असतं ना, ते आता हळूच बाजूला करतो. आता मात्र लगेच त्याला जिजीचा चेहरा दिसतो. आता अशा अवस्थेत जिजीला पडलेलं बघून, जिजी आपल्याला सोडून गेलेली बघून रायाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. राया पटकन बाजूला जाऊन भिंतीला आदळतो आणि काय करू काय नाही त्याला असं झालेलं असतं. अगं जिजी का स्वतःची अशी अवस्था करून घेतली गं, अगं जिजी का तुझ्या या रायावरती विश्वास नव्हता का, बोल ना, मी म्हटलं होतं ना मी तुला लवकरात लवकर बाहेर काढेन. मग जिजी का केलं गं असं, सांग ना जिजी, का असं वागली, का आम्हाला सोडून गेली, असं अर्ध्यावरती सोडून आम्हाला पोरकं केलं ग जिजी तू, असे म्हणत आता राया मात्र जिजीजवळ येतो आणि तिला घट्ट मिठी मारून रडू लागतो. त्याच वेळेस आता राया रडतच म्हणू लागतो, नाही नाही जिजी हे समजा माझ्यामुळेच झालं आहे, मीच यायला उशीर केला, मी तुला वचन दिलं होतं ना गं जिजी, मी तुला इकडनं बाहेर काढेन, पण काय करू जिजी, मी तिकडे अडकलो होतो. पण जिजी तू तर आम्हाला आशीर्वाद दिला होता आणि तू काय सांगितलं होतं की तुला आमचा सुखी संसार बघायचा आहे, तुझ्या खांद्यावरची आमची लेकरं बाळं खेळवायची, मग जिजी अशी अर्ध्यावरती का सोडून गेली गं, का असं वागली. नाही नाही याला कारणीभूत मीच आहे, खरं तर मीच यायला उशीर केला. मिस फायरला इथे मी जर थांबून मदत केली असती तर लवकरात लवकर वकील भेटला असता आणि जिजी तुझी सुटका झाली असती गं. काय करू जिजी मी, हे समजा माझ्यामुळे झाले, असे म्हणत आता राया मात्र जोरजोरात रडत असतो. त्याच वेळेस आता इकडे मंजिरी मात्र घरी आलेली असते खरी, पण सारखा ती रायाचा विचार करत असते. राया आला असेल का, अजून कसा घरी आला नाही, तू जिजीला भेटला असेल का. तिचं मन तिला सांगत असतं राया आणि जिजीची भेट झाली असेल. तेवढ्यात निखिल येतो. ताई अगं कितीसा वेळ आपण वाट बघायचे, अगं सगळे लोक जमा झालेत गं. ताई मला असं वाटतंय की आता आपण जिजीचे अंत्यसंस्कार करायला हवे गं, आपण तिला जास्त वेळ असं नाही ठेवू शकत गं, बोल ना ताई. तेव्हा लगेच मंजिरी लागते, नाही निखिल राया येईल, तो आता निघालाय, तो जिजीपर्यंत पोचलाही असेल. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे आणि शशिकला येतात. मंजिरी अगं तुझ्या मनाचा संकेत आहे ग हा मंजिरी, पण असं काहीच झालेलं नाही आहे. हे बघ मंजिरी, किती वेळ आपण असं जाऊबाईंना ताटकळत ठेवणार आहे. आता कालचा दिवसही संपला, रात्रही संपली आणि आज सकाळची दुपार झाली मंजिरी. आता आपल्याला रायाची वाट बघणं चुकीचं आहे. आपल्याला जिजींवरती जाऊबाईंवरती विधिवत संस्कार करावेच लागतील. त्याच वेळेस मंजिरी म्हणते, नाही तुम्हाला कळत नाही आहे का, मी सांगते ना राया येणार, कदाचित तो आलाही असेल, हॉस्पिटलमध्ये त्याची आणि जिजीची भेट झाली असेल, त्यामुळे प्लीज राया येईल. जिजीचं आणि रायाचं किती प्रेम होतं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ना, मग असं नका करू, त्याला शेवटचं एकदा त्याच्या आईला बघू द्या ना. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं तुझं आणि रायाचं जिजीवरती किती प्रेम होतं याबद्दल कुणालाही तीळ मात्र शंका नाहीच आहे, पण खरंच मंजिरी जे कार्य वेळेवरती व्हायला पाहिजे त्याची वेळ निघून चालली मंजिरी, त्यामुळे कसं समजावं तुला हेच कळत नाही. आता नाना मात्र लांबनं मंजिरीकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता इकडे राहायला गे जिजीला येऊ लागतो, जिजी अगं तुम्हाला वचन दिलं होतं ना, सांग ना जिजी, मग का अशी आम्हाला अर्ध्यावरती सोडून गेली, तुला आमचा सुखी संसार बघायचा होता ना. आणि जिजी त्याच वेळेस तू रायाकडनं एक वचन घेतलं होतं, हा राया तुझ्या कुटुंबाला तुझ्या मिस फायरला जीव लावणार, तिला सगळं काही सुख देणार, आनंदात ठेवणार. राया तुझं हे वचन पूर्ण करणार. पण जिजी अगं हे का केलं तू, बोल ना, अगं या रायाला एवढं पोरकं का केलं. हा राया एक गुंड होता, गाव गुंड, अगं अनाथ होता, पोरका होता, त्याला आपलं असं कोणीच नव्हतं ग जिजी, पण तेव्हा तू त्याला आईचा आधार दिला, आईची माया दिली, प्रेम दिलं, एवढं मोठं कुटुंब दिलं आणि या रायाच्या डोक्यावरती छप्पर दिलं ग, एवढे सगळी तू रायाला मदत केली आणि या रायाने आज काय केलं, काहीच केलं नाही तुझ्यासाठी. आज तुझी ही अवस्था फक्त या रायामुळे. पण मला माहिती आहे जिजी तू हे सगळं का केलं, तुझ्या लेकीसाठी केलं ना. मी इथे नसताना तुझी लेक एकटी पडली असेल, तिची ही धडपड, तिची रडारड, तिचं हे दुःख तुला भगवलं नसेल ना, म्हणून तू हे पाऊल उचललं जिजी. बोल ना, या सगळ्यात मी चुकलोय जिजी, पण या रायाला एकदा तरी माफ करशील ना जिजी, सांग ना. हा राया तुला दिलेलं वचन पूर्ण करणार,
तुझ्या मिसफायरला सुखात ठेवणार, आनंदात ठेवणार आणि तुझ्या समध्या कुटुंबाची जबाबदारी उचलणार. हा राया तुझा लेक बनून सगळी काही जबाबदारी पेलवणार. जीजी, पण एकदा या तुझ्या लेकाला माफ करशील ना गं, असे म्हणत राया तर रडू लागतो. तर इकडे आता नाना लगेच मंजिरीजवळ येतात. मंजिरी, शशिकला अगदी बरोबर बोलते. रायाचं तुझ्या जिजीवरती खूप प्रेम होतं, जिजीचंही रायावरती खूप प्रेम होतं. पण आत्ता वेळ निघून चालली मंजिरी. तुझ्या जिजीने आयुष्यात खूप काय काय सहन केलं आहे गं. तिने फक्त दुसऱ्यांचा विचार केला, स्वतःच्या सुखासाठी तिने कधीच काही केलं नाही. आयुष्यात फक्त संघर्ष एवढंच तिच्या वाटेला आलं आहे. त्यामुळे मंजिरी, मला असं वाटतंय की तिच्या शेवटच्या क्षणी तिच्याबरोबर जे काही करायचे ना ते वेळेवरती आणि विधिवत आणि चांगलं व्हायला पाहिजे. त्यामुळे मंजिरी, तुझ्या जिजीचा शेवटचा प्रवास सुखकर होण्यासाठी तुला हे पाऊल उचलावंच लागेल. तुला आता वेळ वाया घालून चालणार नाही मंजिरी. तुला तुझ्या जिजीला मुक्ती द्यायलाच हवी. मी हात जोडतो मंजिरी, तुझ्यासमोर हात जोडतो. माझ्या ओमीला मुक्ती दे मंजिरी. आता हे फक्त तुझ्या हातात आहे मंजिरी, असे म्हणत आता नाना मात्र मंजिरीसमोर हात जोडू लागतात. त्याच वेळेस नानांना चक्कर आल्यासारखं झालेलं असतं. नाना पटकन खाली पडणार. तेच आता घोरपडे, शशिकला आणि मंजिरी नानांना खुर्चीवरती बसवतात. मंजिरी मात्र नानांकडे बघून रडू लागते. त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतात, मंजिरी करशील ना गं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो नाना, तुम्ही सावरा, स्वतःला सावरा, जास्त त्रास करून घेऊ नका. त्याच वेळेस आता घोरपडे म्हणू लागतो, निखिल, तू बाहेर अंत्यसंस्काराची तयार करून घे. मी हॉस्पिटलमध्ये जातो आणि जिजीला घरी घेऊन येण्याची व्यवस्था करतो, असे म्हणत आता निखिल आणि घोरपडे तिकडनं बाहेर निघून जातात. मंजिरी मात्र गप्प असते, कारण तिचं मन सांगत असतं रायाची आणि जिजीची नक्की भेट झाली असेल, पण राया घरी का आला नाही आहे, तू कुठे असेल, असे असंख्य प्रश्न तिला पडलेले असतात. तर इकडे राया आता जिजीला म्हणत असतो, जिजी, राया तुला दिलेलं वचन पूर्ण करणार, तुझ्या कुटुंबाला सांभाळणार, पण एकदा तुझ्या या लेकाला माफ करशील ना गं. त्याच वेळेस आता ते ऑफिसर हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात. आता मात्र रायाचं खिडकीतनं बाहेर लक्ष जातं. लगेच ते 2 ऑफिसर्स त्याला दिसू लागतात. तेव्हा राया लागतो, जिजी चल, मला मिसफायरकडे जाण्याची वेळ झाली. मला लवकरात लवकर मिसफायरकडे जावं लागेल. तिला सावरावं लागेल, तिला सांगावं लागेल की तिचा राया आलाय, तिला धीर द्यावा लागेल गं. त्यामुळे जिजी, मी तुला आता नंतर भेटायला येतो, असे म्हणत आता राया पटकन ते पांढरं कापड जे असतो ना त्याने जिजीचा चेहरा झाकवतो आणि पटकन आता चादर आपल्या डोक्यावरती घेतो, आपला चेहरा झाकवतो आणि त्या शवगृहातनं बाहेर पडलेलं असतो. ज्या क्षणाला राया तिकडनं बाहेर पडतो त्या क्षणाला ते 2ही ऑफिसर तिकडे पोचलेले असतात. ते आता लगेच जिजीच्या त्या बॉडीजवळ येऊन बघू लागतात. तिथे तर राया कुठे दिसत नाही. तेव्हा लगेच ते ऑफिसर्स एकमेकांशी बोलू लागतात, अजून राया इकडे आला नाही वाटतं, कदाचित तो अजून यायचा बाकी असेल, त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागेल आणि ट्रॅप लावायला लागेल. म्हणजे कसं, राया इकडे आला की लगेच तो आपल्या जाळ्यात अडकेल, असा प्लॅनिंग आता त्यांचा झालेला असतो. तर राया आता हॉस्पिटलच्या हॉलमध्ये निघालेला असतो, कारण आता काही करून ऑफिसरच्या नजर चुकीतनं त्याला आता मिसफायरकडे पोचायचं असतं. कारण मला मिसफायरपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे, असे म्हणताच हॉलमध्ये येणाऱ्या रायाला मात्र मोठा धक्का बसतो. कारण समोरच कमिशनर मॅडम असतात आणि आता बरेच काही हवालदार वगैरे आता इथे हॉलमध्ये पेहराव्यासाठी ठेवलेले असतात. आता सगळेजण रायाला शोधत असतात. त्याच वेळेस कमिशनर मॅडम आता त्या काउंटरवरती ज्या नर्स बसलेले असतात ना त्यांना सांगू लागतात, राया जर दिसला तर लगेच आम्हाला कळवा. आता कमिशनर मॅडम लगेच हवालदारांजवळ येतात. हे बघा, तो राया जर आतमध्ये गेलेला असेल तो बाहेर पडण्यासाठी तो नक्कीच इकडे येणार. जर तो इकडे आला तर लगेच त्याला पकडायचं आणि कदाचित जर त्याला अजून जिजीला भेटायचं असेल तर तो आतमध्ये येईल, त्याला आतमध्ये येऊ द्यायचं आणि लगेच त्याला पकडायचं. आज काही करून रायाला आपल्याला पकडायचं म्हणजे पकडायचंच, अशा ऑर्डर आता मॅडमने सोडलेले असतात. त्याच वेळेस आता रायाला मात्र धक्का बसतो, मॅडम आता मी इकडनं बाहेर कसं पडू, मिसफायरपर्यंत कसं पोचू, असे असंख्य प्रश्न आता रायासमोर उभे असतात. त्याच वेळेस मॅडम त्या नर्सला म्हणू लागतात, शवगृह कुठे, मला तिकडे जायचे. आता लगेच नर्स त्यांना तो पत्ता सांगतात. मॅडम लगेच आतमध्ये निघालेले असतात. राया मात्र पटकन एका भिंतीआड लपून बसतो. रायाचं आता हॉस्पिटलमधनं बाहेर पडणं अगदी कठीण झालेलं असतं. तर इकडे घरी अंतिम संस्काराची सगळी तयारी झालेली असते. आता जिजीला घरी आणलेलं असतं. सगळेजण आता अंत्यविधीसाठी पांढरे कपडे घालून तयार असतात.
तर आता मंजिरी मात्र आपल्या जिजीच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असते. जिजीने आजवर मंजिरीवर किती प्रेम केलं आहे, तिला किती अगदी लेकीसारखं प्रेमाने सांभाळलं आहे, हे सगळे काही क्षण आता मंजिरीला आठवत असतात. मंजिरी मात्र आपल्या जिजीच्या चेहऱ्याकडे बघून रडत असते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, जाऊबाई अगं का सोडून गेली आम्हाला? अगं सांग ना. जेव्हापासनं मी या घरात लग्न करून आले ना, तेव्हापासनं कधी सुई आणि दोरासुद्धा तुला दिला नाही गं. सुईचा धागासुद्धा मी कधी तुला दिला नाही. कारण सगळं माझं माझं म्हणत सतत तुझ्याशी भांडत आले, तुला टोमणे मारत आले गं. पण जेव्हा आज सगळं काही तुझ्या हवाली करून द्यावं असं वाटतंय, तेव्हा मात्र वेळ निघून गेली गं. का सोडून गेली असशील आम्हाला? सांग ना, बोल ना गं. असे आता शशिकला रडतच जिजीला म्हणू लागते. त्याच वेळेस आता लगेच आजूबाजूच्या बायका जमा झालेल्या असतात. आता जिजीला त्यांना तयार करायचं असतं. जिजीला अगदी हिरव्या रंगाची काठपदराची साडी घालून छान असं तयार केलेलं असतं. आता जिजीला कुंकूही लावलं जातं. अगदी छान असं जिजीला तयार केलेलं बघून नानांना मात्र आता जिजीबरोबर घालवल्याचे काही क्षण आठवतात. जेव्हा जिजीने स्वतः नानांना तिच्या कपाळाला कुंकू लावायला सांगितलेलं असतं, हे सगळे काही क्षण आता नानांनाही आठवू लागतात. नानाही रडत असतात आणि उमीकडे बघत असतात. त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते, काय चाललं हे सगळं? थांबवा ना, या सगळ्यांना कोणीतरी थांबवा ना. कारण रायाला त्याच्या जिजीला भेटणं खूप गरजेचं आहे. जर राया शेवटचं त्याच्या जिजीला नाही भेटला तर तो आयुष्यभर कधी सुखी राहणार नाही. त्याच्या मनाला सारखी रुकरुक राहील. मला काहीही करून या लोकांना थांबवायचं आहे, पण मी कसं थांबू? माझा राया येईल, तो जिजीला भेटण्यासाठी नक्की येईल, पण मी कसं थांबू? असे मंजिरी आता मनाशीच म्हणत असते आणि रडत असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे राया मात्र मिसफायरकडे येण्याआधीच आता कमिशनर मॅडमनी आणि त्या ऑफिसरनी रायाला बरोबर ट्रॅप लावून पकडलेलं असतं. आता रायाला पुन्हा त्या अडगळीच्या खोलीत आणलं जातं. राया मात्र पुन्हा तिकडनं सुटण्यासाठी त्या ऑफिसर्सला मारू लागतो. तेवढ्यात कमिशनर मॅडम त्याच्या समोर येतात. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मॅडम मी हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, पण प्लीज मला मंजिरीकडे जाऊ द्या, मला जाऊ द्या मंजिरीकडे. त्यावर लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, राया तुझा आणि मंजिरीचा काही एक संबंध नाही आहे. त्यावर लगेच आता इकडे मंजिरी मात्र रायाची वाट बघून थकून गेलेली असते. ती विठुरायाच्या मंदिरात येते आणि रायाचा फोटो विठुरायाला दाखवतच म्हणू लागते, विठुराया अरे कुठे माझा राया, कुठे? त्याचं आणि माझं 7 जन्माचं नातं आहे. मग असं कसं अर्ध्यावरती सोडून गेलाय तो? तो कुठे असेल, कसा असेल? असे आता मंजिरी रायाच्या फोटोकडे बघत म्हणत असते. त्याच वेळेस आता लगेच राया लागतो, मॅडम मंजिरी माझी बायको आहे, तुम्ही विसरलात का? त्यावर लगेच मॅडम लागतात, ए राया मंजिरी आपल्या मिशनचा एक भाग होती आणि आपण कशासाठी हे सगळं केले तुला माहिती आहे ना? तू राया नाही, तू विशाल भोसले, त्यामुळे मंजिरीला विसर. आता मात्र राया मिसफायरकडे येईल का? पुन्हा आता राया आणि मिसफायरचा सुखी संसार आपल्याला बघायला मिळेल का? हे लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.